नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 14 ऑगस्टपासून महिलांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि 17 ऑगस्ट ही पैसे येण्याची शेवटची तारीख होती. पण बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत. तर बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आम्ही फॉर्म वगैरे भरला होता, फॉर्म अप्रूव्ह पण झाला आहे आमचा, तरीसुद्धा पैसे आलेले नाही. तर यामागचं काय कारण आहे आणि ते कशामुळे पैसे आले नाहीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरला आहे, त्यावेळी जी बँक डिटेल्स दिली होती, जी बँकेची कागदपत्रे दिली होती, त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणे हे खूप गरजेचं आहे. त्याला DBT लिंक आपण असे म्हणतो, डायरेक्ट बँक ट्रान्सफर असं म्हणतो त्याला आपण. ते लिंक असणं खूप गरजेचं आहे. ते जर लिंक असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. तर हे आपण स्टेटस कसा चेक करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहितीसुद्धा असेल. ज्यांना माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी काही हरकत नाही. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत हा नक्की बघा. तर आधार कार्ड सेडिंगचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला Google ओपन करून घ्यायचं आहे आणि ते टाईप करायचं आहे माय आधार लॉग इन असं लिहून इथे सर्च करायचं आहे तुम्हाला. सर्च केल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या या वेबसाईटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे लॉग इनवरती. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला ज्या महिलेचे अकाउंट लिंक आहे की नाही चेक करायचं आहे, त्या महिलेचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. मी टाकून घेतो. इथे सगळी माहिती टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅप्चर दिसत असेल, हा कॅप्चर फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. हा OTP तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती हा OTP जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डला नंबर लिंक असणे गरजेचं आहे, त्याशिवाय तुमचा OTP येणार नाही. तर मी OTP टाकून घेतला आहे. OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॉग इन होऊन जाईल. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे ऑप्शन दिसेल. आधार कार्ड डाउनलोड करायचे, हे बायोमेट्रिक लॉक अनलॉक करायचे. तर आपल्याला बँक आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल बँक सीडिंग स्टेटस, तुम्ही पाहू शकता. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल असं, जर तुमचे लिंक नसेल तर इथे क्रॉस असं पडेल, इनॲक्टिव्हेट दिसेल. जर लिंक असेल तर असे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं लिहिलेलं दिसेल आणि ते स्टेटस तुम्ही पाहू शकता. बँक अकाउंट सीडिंगचं स्टेटस पाहू शकता, ॲक्टिव्हेट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अकाउंटला कोणत्या बँकेचे तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही बँकेचं नाव पण पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.